आजचा व्हिडिओ आहे ना खास अशा बायकांसाठी ज्यांचं माहेर म्हणावं तर त्यांच्या आईचा जीव मुलीपेक्षा मुलावरच जास्त, म्हणजे आपल्या भावावर. आणि पोरगी म्हणजे परक्याचं धन, पोरग म्हणजे वंशाचा दिवा, अशा विचाराची आई. आणि लग्न करून दिले की तिकडे तिकडे तुझं तू बघ, इकडे इकडे काय सारखं सारखं येऊ नकोस, इज्जत जात्या, लोक नावं ठेवतात. बरं जाऊ दे, लग्न करून घेतल्यानंतर सासूला तर चांगला जीव लावून राहूया असा विचार केला, पण सासू तिचा जीव पोरापेक्षा सुनेपेक्षा जास्त लग्न झालेले तिच्या त्या पोरगीवर, सगळं निर्णय ते पोरगीला विचारून घेत्या. ते आपण मध्येच लोंबकळत पडायचं, धड इकडे बी नाही इकडे बी नाही. आणि त्यात आपला स्वभाव कसला, तोंडावर डायरेक्ट बोलायचा. एक तर मनात पाप नाही, डायरेक्ट बोलणार, जे काय वाटेल ते मनापासून करणार. पण आताच्या जगात तसलं चालत नाही, ह्यांना गोड गोड बोलणारी, आव आणणारीच चांगली असतात. मग त्यात जर तुम्हाला जाऊ बिऊ असेल, ती जर गोड बोलणारी असेल, ती बरोबर त्या सासूला गुंडळून, सगळ्यांना गुंडळून छान असे तोंडावर हसून दिसून राहणार. भले गल्लीत गावभर बोंबलत फिरल त्यांच्या नावाने, पण तोंडावर गोड, हे आपण करू शकत नाही. आणि त्यातनं पण आपण कधी छान त्यांच्याशी गोड जरी बोलायला गेलो ना, सासू सासऱ्यांसोबत म्हणा किंवा आई वडिलांसोबत, तर त्यांच्या डोक्यात पहिला विचार हाच येणार, इस्टेटीवर डोळा असेल हिचा, दुसरं काय असते. आताच्या युगामध्ये खरंच मनापासून एखाद्याचं चांगलं करणारा, निखळ राहणाऱ्या माणसाचं काहीही चालू शकत नाही, वरनं त्यालाच नावं ठेवली जातात.